जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन संविधान विरोधातील एक हत्यार होतं। हे आंदोलन देशविरोधी, भारत विरोधी होतं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह अतुल लिमये यांनी व्यक्त केलंय। ते छत्रपती संभाजीनगरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या नवीन प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते। डाव्या संघटनांनी त्यांच्या पर्यायी राजकारण, अल्टरनेट पॉलिटिक्स या संकल्पनेचा यशस्वी प्रयोग करत सीजेपीच्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्याचा आरोप देखील अतुल लिमये यांनी केलाय। आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा। अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे। बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलं त्या ग्रामर ऑफ अनार्कीला नीटपणे ओळखलं पाहिजे, डिकोड केलं पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधायला लागेल। या सगळ्या आंदोलनामध्ये व्यासपीठावरनं जे बोललं गेलं, जे सांगितलं गेलं, ज्या घोषणा दिल्या गेल्या, जे व्यक्ती आले त्यांच्याकडे बघितलं तर मग आपल्याला लक्षात येईल की या व्यासपीठावरती हिंदू विरोध का झाला। या व्यासपीठावरनं भारत तेरे तुकडे होंगेची सारखी घोषणा देणारे आणि त्याला समर्थन करणारी मंडळी का बरं आली। या व्यासपीठाचा पूर्ण ताबा हा वामपंथीयांनी कसा घेतला। या व्यासपीठावरती राजकीय वेगवेगळी पार्टीज कशा सम्मिलित झाल्या आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झालं तर राजकीय आंदोलन कसं कन्व्हर्ट झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.